महेश दादा टीम टीम लवकर या. हा या ना, लवकर या ना, सगळ्यांनी या. मी अजय निकम यांना सन्मान चिन्ह देण्यास विनंती करतो. एक सुंदर एक फोटो पण घ्या. या सगळ्यांनी लाईन अप करा. 2 मिनिटं 2 मिनिटं. हा हा ये असा ये असा ये असा आहे. हा हा थँक्यू नंदादीप टीम. आल्याबद्दल खूप खूप आभारी आहोत. आणि असंच वर्षानुवर्षे आपण क्रिकेट मॅच साजरी करूया. हां 1 मिनिट. हां मी छोटू दादा महेश दादा यांना सांगतो, विनंती करतो की आताचा मॅन ऑफ द मॅच सिद्धू याला मॅन ऑफ द मॅच द्यावी. हां प्रभू दादा थँक्यू 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 थँक्यू. होणारा सामना कांदिवली. फिल्डिंग लावून घ्या फटाफट प्लीज. बॅट्समन आलेले आहेत ऑलरेडी. लवकरात लवकर सामना चालू करा अंपायर्स प्लीज. चार होता सामना. सामना सुरू होत आहे. कांदिवली वर्सेस चेंबूर. स्ट्राईकवर आहे प्रणय, उत्कृष्ट असे फलंदाज. आणि हा पहिलाच बॉल मारलेला उचलून आणि हा चौकार नाहीये. 2 धावा कंप्लीट. 2 धावा कंप्लीट. सुंदरचा शॉट मारला होता प्रणयने. तेवढीच चांगली बॉलिंग. वाईट बॉल, अतिरिक्त धाव. अजून एकदा अतिरिक्त धाव. नो बॉल. नो बॉल आणि हा सिंगल कंप्लीट. माइंड गेम प्रणय खेळत आहे. पुन्हा एकदा 1 धाव कंप्लीट आणि हा ओथ्रूचा 1च रन. यापुढील होणारा सामना देवनार वर्सेस मरोल ए. तर टीमने रेडी राहायचं. मरोळचे प्लेयर्स कुठे पण असेल त्यांनी इकडे उपस्थित राहावे. पुढील होणारा सामना मरोळे वर्सेस देवनार. प्लीज विनंती, कोणी बाहेरून स्कोर बोलू नये प्लीज. स्कोरर आहे तिकडे. आणि हा सुंदर षटकार. 6 धावा. पहिल्याच ओव्हरला भला मोठा स्कोअर उभा केलेला आहे चेंबूर संघाने. अतिरिक्त वाईट 1 धाव. आणि हा पुन्हा एकदा षटकार. 6 धावा. चांगली बॅटिंग चेंबूर संघाकडून. चांगला झेल सिद्धेश याच्याकडून. अंधेरी संघ त्यांनी कुठेही जाऊ नये.
सन्मान चिन्ह द्यायचं तुम्हाला. कृपया विनंती आहे, प्लीज जाऊ नका. बॅट्समन नेम किरण, ज्याने पाठच्या सामन्यामध्ये 2 षटकार ठोकले होते. आणि हा पुन्हा एकदा विकेट. सुंदर फिल्डिंग सिद्धेश याच्याकडून. आणि 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 17. सुपर ओव्हरचा हाच एक गेम आहे ज्यामध्ये तुम्हाला विकेट टिकून ठेवायचे आहेत. तुम्ही जेवढ्या विकेट पडणार तेवढेच तुमचे रन मायनस होणार. अंधेरी संघ प्लीज जाऊ नका कुठे. सन्मान चिन्ह द्यायचं तुम्हाला. 2 मिनिटं फक्त थांबा. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झाला 17. दुसरी ओव्हर घेऊन नाव गोलंदाजाचं नाव संकेत. चांगला थ्रो. एक ओव्हर 1 बॉल 18 धावा. आणि हा सुंदर असा शॉट. कॅच आउट. विकेट. अंबर आउट. बॅट्समन नेम बाबू शिंगरे. हे देखील अंडरआर्म क्रिकेट खूप चांगले खेळतात, ज्याने खूप वर्ष अंडरआर्म क्रिकेटमध्ये घालवली आहेत. सुंदर असा कट शॉट. 1 रन कंप्लीट. चांगली बॉलिंग कांदिवली संघाकडून. आणि हा नो बॉल. सिंगल कंप्लीट. नो बॉल आहे, नो बॉल. सुंदर असा कट शॉट. 1 धाव कंप्लीट. सिंगल देखील तेवढेच इम्पॉर्टन्स आहेत. जोरदार मारण्याचा प्रयत्न. 1 धाव कंप्लीट. वन डे डिक्लेअर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 24. सिद्धेश. तिसरी ओव्हर घेऊन सिद्धेश. स्ट्राईकवर प्रणय. बघू आता सिद्धेश किती धावा थांबवतोय आपल्या संघासाठी. 24 झालाय. 24 स्कोर झालाय. 24 रे. 24. तिसरी ओव्हर घेऊन सिद्धेश. स्ट्राईकवर प्रणय. आणि हा सुंदर मारलेला फटका. 1 धाव कंप्लीट. स्ट्राईकवर आहेत बाबू.
सुंदर असा शॉट आणि हा चौकार. 4 धावा बाबूच्या बॅट मधून येतोय. चौकार. स्कोर झाला 29. दुसरा बॉल. बॉल बॉल अंपस बॉल घ्या ना तिकडे. राईट साईडला बॉल आहे. अंपस राईट साईडला बॉल आहे. दुसरा बॉल घेऊन चालू करा. प्लेयर्स प्लेयर्स तुम्ही या ना इकडे आतमध्ये या ना. हा इकडे बॉल. दुसरा बॉल आहे. चालू करा दुसरा बॉल घेऊन. चार बॉल बाकी आहेत. 2 बॉल झालेत. सुंदर अशी बॉलिंग आणि थ्रो. छान थ्रो. प्रणय एवढा लांबडा आहे की 2 पावलात पोहोचतो इथे. कांदोली संघाला माहित आहे की प्रणयची एकच विकेट ती इम्पॉर्टंट आहे खूप. प्रणय पण एकदम कॅल्क्युलेटेड गेम खेळतोय. सिंगल डबल चालू आहे. सुंदर षटकार. प्रणयच्या बॅट मधून येतोय षटकार. सिंगल कंप्लीट. लास्ट टू गो. शेवट बॉल. 37 स्कोर. ही इनिंग संपल्यावरती अंधेरी संघ तुम्ही कृपया करून आतमध्ये यायचंय. तुम्हाला सन्मान चिन्ह देऊन. 1 धाव कंप्लीट. शेवटची ओव्हर. प्रमोद कोल्हे यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. लास्ट ओव्हर. पुढून मारण्याचा प्रयत्न. एकच धाव मिळेल. स्ट्राईक रोटेट. यानंतरचा सामना मरोळ ए वर्सेस देवनार. प्रमोद कोल्हे यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देण्यात येईल या इनिंग नंतर अंधेरी संघाला. आणि बॅट स्टंपला लागलेली आहे. ईड विकेट झाली आहे आणि हा रन देखील नाही आहे. अंधेरी संघ प्लीज कृपया करून तुम्ही यावे इकडे. तुम्हाला सन्मान चिन्ह देण्यात येत आहे. प्रमोद कोल्हे यांच्या असा. एक बॉल बाकी आहे. सॉरी 2 बॉल बाकी आहेत. एक मिनिट थांबा. तुम्हाला स्कोर सांगण्यात येईल. 41 झालाय. स्कोर झालाय 41. 2 चेंडू शिल्लक आहेत. दोन बॉल बाकी आहेत. बघू संदीप आता या 2 बॉल मध्ये किती धावा करतोय. मोठ्या फटक्यांची गरज.
आणि हा नो बॉल. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन राहील. कृपया करून कोणी आर्ग्युमेंट करू नका. पिचच्या बाहेर पडला की बॉल नो बॉल आहे. पिचच्या बाहेर पडलाय बॉल. रिव्ह्यू सिस्टम नाही आहे मित्रा इथे. अंपायर डिसिजन फायनल डिसिजन असेल. पिचचा बॉल बाहेर पडलाय, नो बॉल आहे. थँक्यू. पुढून मारलेला शॉट, एक धाव कंप्लीट. शेवटचा चेंडू. सुंदर असा शॉट आणि हा षटकार. बॉल गुगली टाकला होता पण तो बॅट्समॅन ऑलरेडी रीड केला आणि बॅकफूट लावून चांगला पंच केला. $51 टू विन. 51. पुढच्या मॅचचा टॉस मरो ए वर्सेस देवना. देवना संघाचा कप्तान त्यांनी इकडे यावे प्लीज. पहिला अंधेरी संघाने आपलं सन्मान चिन्ह कलेक्ट करायचं आहे. प्रमोद कोल्हे यांच्या हस्ते. सगळ्या टीमने यावे प्लीज. सगळ्या टीमने या. सगळ्या टीमने या. तिकडे त्या साईडला राईट युट्यूब तिकडे राईट साईडला कॅमेरा आपला. अंधेरी संघाचा देखील खूप खूप आभार की त्यांनी या टुर्नामेंट मध्ये सहभागी होऊन याची शोभा वाढवली. पुढच्या वेळेस देखील तुम्हाला ऑल द बेस्ट. पुढच्या वर्षी पण तुम्ही येत राहा. असे आम्ही असे सामने ऑर्गनाइज करू. पुढच्या मॅचचा टॉस मरो ए वर्सेस देवना. देवना संघाचा कॅप्टन रवी दादा या ना टॉस उडवायला. एक मिनिट थांबा बघा. टॉस उडून घेऊ दे पटकन. एक मिनिट सामना थांबवा. एक मिनिट फक्त टॉस उडून घ्या फक्त एक. हा देवनार संघ कॅप्टन रवी दादा. कॅप्टन या ना जरा प्लीज लवकर यार. रवी दादा घाई वाटतं जायचंय कुठेतरी. रे दादा नाही रे दादा असं नसतं. मरोळे टॉस जिंकलेला आहे. मरोळ संघाने टॉस जिंकलेला आहे. मागात पडत रे दादा. सामना सुरू करण्यात यावा. टॉस झालेला आहे. बॉलर नेम शुभम भावा. शुभम पहिली ओव्हर घेऊन शुभम. स्ट्राइक वर आहे अभि. अभि नाही तो कभी नाही. आणि हा पहिलाच बॉलला विकेट. मायनस. सुरुवातीलाच मायनस लागलेला आहे. तर मायनसच्या नंतर अजून विकेट होतात. बॅट्समन नेम सिद्धेश. राज त्या ह्याच्यात पाणी आहे काय? आहे ना पाणी? केलं ना आता. आता टाकलेत बॉटल्स. याला कोणाला पाणी प्यायचं इकडे पाणी सोय आहे. सुंदर असा बॉल वळवलाय. हा एक धाव कंप्लीट. स्ट्राइक वर नितीन.
आणि हा आणखीन एक विकेट. बॅक टू द डगआउट. हे एकदा मायनस लागला ना तर तो पाठीचा लागतो. मायनसच्या नंतर अजून मायनस होतात रे. नवीन बॅट्समन तेजस. बघू आपल्या संघासाठी किती धावा करतोय. आणि हा अतिरिक्त धाव, वाईड बॉल. शुभम चांगली बॉलिंग टाकतोय, चेंडू वळवतोय. आणि हा सुंदर चिकी धाव. हा सुंदर शॉट आणि एक धाव कंप्लीट. आगळा वेगळा शॉट. सिंगल कंप्लीट. स्कोर झाला आहे 5 झालाय रे, पण तो पण मायनस आहे रे बाबांनो. रन सांगू का नको मग आता. अजून देखील होप सोडू नका गांधुली संघ. अजून देखील सामना तुमच्या हातात आहे. 18 चेंडू मध्ये 55 धावा इकडे होतात. जर तुम्ही कॅल्क्युलेटेड क्रिकेट खेळलात तर तुम्ही जिंकू शकता. 18 चेंडू मध्ये फक्त तुम्हाला 6 सिक्स मारायचे. चिंबू संघाचा मेन बॉलर मयूर. आणि हा ग्राउंड शॉट, डॉट बॉल आणि ही विकेट. तेजाची विकेट. आत्महत्या केल्यावर काही विकेट टाकली. या राहण्याची काही गरज नव्हती. अजून देखील सामना हातात आहे कांदिवली संघाकडे, कारण का त्यांचा मेन बॅट्समन सिद्धेश हा अजून स्ट्राईकवर आहे. काही होऊ शकतं. शेवटी हा क्रिकेट हा असाच खेळ आहे जो केव्हाही बदलू शकतो. 2 धावा अतिरिक्त आणि हा कंप्लीट. 2 धावा, सुंदर 2 धावा कंप्लीट केलेल्या आहेत बॅट्समन सिद्धेशने. क्रिकेट हा असा खेळ आहे जो कधीही पलटू शकतो. 12 बॉल मध्ये 30 धावा देखील इकडे होतात. एज लागून 1 धाव कंप्लीट. चेंडू झालेले आहेत. आज चौकार, 4 धावा. अशाच फटक्यांची गरज आहे कांदिवली संघाला. आणि हा वाईड बॉल, अतिरिक्त धाव. मयूरची देखील तेवढीच चांगली बॉलिंग. सुंदर असा शॉट आणि हा बांबूला लागून आतमध्ये आलाय बॉल. यापुढील होणारा सामना मरो वर्सेस देवनार. स्ट्राईकवर सिद्धेश आणि हा षटकार. अंपायर डिसिजन विल बी फायनल डिसिजन राहील. कोणीही प्लीज आर्ग्युमेंट करू नका. तुम्हाला नम्र विनंती. अंपायर आपले एकदम प्रोफेशनल आहेत. स्कोर झालेला आहे 10 धावा.
रिव्ह्यू सिस्टम नाही आहे. अंपायर डिसिजन दिलं, फायनल डिसिजन आहे, चेंज नाही होऊ शकत डिसिजन. दहा झाला, 10 स्कोर. 12 बॉल 40 धावा देखील होतात. 12 चेंडू मध्ये फक्त तुम्हाला 5 षटकार मारायचे. बॉलर देखील तेवढ्याच प्रेशर मध्ये. बॅट्समॅन रेडी. आणि हा अतिरिक्त पहिला चेंडू वाईट बॉल. सुंदर असा बॉल टाकला होता ओव्हरला चांगला, पण अतिरिक्त धाव. चांगला स्पीड बॉलला. आणि हा सुंदर असा यॉर्कर बॉल. एक धाव. आतमध्ये तिकडे गेल्यावरती डिक्लेअर आहे. जर त्याच्या आजूबाजूला बॉल असेल तर धावून काढायचे. आता आत्ताचा डिक्लेअर आहे. सुंदर अशी बॉलिंग. एक धाव कंप्लीट. बॅट्समॅनला चान्सच देत नाही बॉलर मारायला. आणि हा चौकार. 4 धावा सिद्धेच्या बॅट मधून येतोय. चौकार. आणि हा झेलबाद. मरोने टॉस जिंकून फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलेला आहे. तर त्यांनी ही मॅच संपल्यावरती लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. बॅट्समॅन पण रेडी ठेवायचे देवणारने. सुंदर असा बॉल यॉर्कर. बॅट्समॅनला जरा देखील चान्स देतात मारायला. आणि हा एक धाव कंप्लीट. ओव्हर झालेली आहे. 6 चेंडू आणि 33 धावांची गरज. म्हणजे तुम्हाला 6 बॉल 6 षटकार मारायचेच आहेत. 33 पाहिजेत. 6 बॉल. बॉलर नेम प्रथमेश, प्रणयचा मोठा भाऊ. ए प्रणय जास्त वेळ घेऊ नको रे, टाइम नाही रे बाबा. अरे ही तर होते आधी. हे सुपर ओव्हर होणार आहे. आताच बोलणं झालेलं आहे. आणि हे सगळं जे आहे ते मॅचच्या नंतर विचारावं. तुम्हाला पॉइंट टेबल मध्ये काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही प्रशांत भोसले यांना कॉन्टॅक्ट करा. जे काय ते फेअर गेम होईल. पाच बॉल 32 धावांची गरज. आणि हा डॉट बॉल. 4 बॉल 32 धावांची गरज. चेंबूरने हा सामना आता फक्त ऑप्शन मॅजिक होईल तर. चला शेवटचे 4 बॉल आणि 31 रन. बघूया आता काही चमत्कारच ही मॅच कांदिवली संघाला जिंकून देऊ शकते.
असं काहीतरी झालं पाहिजे की प्रत्येकाने लगातार 15 वाईट टाकले पाहिजेत. 4-9 आणि 4-6 असं पण चालेल. 500 रुपये बक्षीस लावलंय इथे बॅट्समनने. सुंदर असा शॉट, डॉट बॉल. संकेत बोलतो मीच खेळतो 3 बॉल आता. नको धाव संकेत, जाऊ बा. नॉन स्ट्रायकर वाला खेळतो, मला कळतं की खेळतो रे बाबा. 1 बॉल दे बाबा त्याला खेळायला. हा शॉट 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 दादा शॉट. 2 चेंडू शिल्लक आहेत ना. एक लास्ट बॉल सॉरी लास्ट बॉल. वाईट बॉल, काय गरज नव्हती व्हाईट बॉलची, पण अतिरिक्त धाव. 1 बॉल 26 धावांची गरज. नो बॉल आणि हा षटकार. हे जर अगोदर टाकले असते तर काहीतरी झालं असतं, चमत्कार झाला असता काहीतरी. हा सुंदर बॉल. मॅच चेंबूर संघाने जिंकलेली आहे, तर त्यांचं खूप खूप अभिनंदन चेंबूर संघाचं. एवढी उत्कृष्ट अशी बॅटिंग प्रणयची, ज्यांनी 1 साइडेड सामना पूर्णपणे फिरवला. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच